भगवान दत्तात्रेयांचे दुसरे अवतार मानले जाणारे श्री नृसिंह सरस्वती यांनी गाणगापूर क्षेत्रात अनेक वर्ष वास्तव्य केले. त्यांनी तिथे अनेक चमत्कार केले आणि भक्तांचा उद्धार केला. जेव्हा त्यांच्या अवताराची वेळ पूर्ण होत आली तेव्हा त्यांनी ठरवले की आता निजधामाला म्हणजे मूळस्थानी जाण्याची वेळ आली आहे. भक्तांना दुःख होऊ नये म्हणून त्यांनी एक युक्ती केली. त्यांनी शिष्यांना सांगितले की ते श्रीशैल्य पर्वतावर जाणार आहेत. तेथील पाताळगंगेतून ते कर्दळी वनात जाणार होते. भक्तांना त्यांचे विलग होणे सहन होत नव्हते, म्हणून त्यांनी भक्तांना धीर दिला की मी जरी रूपात नसेन तरी अदृश्य रूपाने गाणगापुरात सदैव निवास करेन. जेव्हा ते नदीच्या प्रवाहातून नावेत बसून पलीकडे गेले तेव्हा त्यांनी 4 फुले प्रवाहातून परत पाठवली. ही फुले त्यांच्या 4 प्रमुख शिष्यांना मिळाली, जो एक संकेत होता की त्यांनी हे अवतार कार्य संपून निर्गुण रूपात प्रवेश केला. तो दिवस होता माघ शुद्ध प्रतिपदा. म्हणूनच याला गुरुप्रतिपदा म्हणतात. आजही मानलं जातं की महाराज दररोज दुपारी भिक्षेसाठी गाणगापुरात येतात. गुरुप्रतिपदेच्या या पावनदिनी तुमच्या मनातली कोणती इच्छा महाराजांनी पूर्ण केली कमेंट्समध्ये नक्की सांगा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.